कारण जे सन्मानित धारक आहेत आपल्या या कार्यक्रमातून त्या सन्मानित धारकांना आपण न्याय दिला पाहिजे, कारण त्यांनी आपल्यासाठी अमूल्य वेळ दिलेला आहे आणि जो दानशूरपणा दाखवला आहे त्याबद्दल आपण छोटी कालिका होईना पण सगळ्यांना वरती व्यासपीठावर बोलवता येणार नाही, म्हणून आपण ही संकल्पना राबवलेली आहे. 100 जणांचा सत्कार कारकिर्दीवर होऊ शकत नाही आणि त्या अनुषंगाने आपण ही संकल्पना राबवलेली आहे. त्याची अंमलबजावणी बाकी गाव प्रमुखांच्या नंतर गट प्रमुखांनी करायची आहे. ठीक आहे. ठीक आहे. विवेक त्याचे फ्रेमचा बॉक्स ओपन कर एकच राहिले. चार 5
अभ्युत्थान धर्मस्य महात्म्यानं सुजाम्यहम. अतिशय चिरंजीव आशा देणारा श्लोक. अंधार नाहीसा होऊन पुन्हा प्रकाश येईल आणि आजचा असा हा एक प्रकाशमय दिवस, आनंदाचा दिवस. आणि खऱ्या अर्थानं चुना कोळवण गावच्या सर्व ग्रामस्थांनी, या चुना कोळवण समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अतिशय मोठ्या जल्लोषानं, अतिशय मोठ्या परिश्रमानं आजचा हा कार्यक्रम आपल्या गावच्या एका उन्नतीसाठी, एका एकजुटीसाठी मोठ्या संख्येनं हाऊसफुल केला. मित्रांनो, एकदा सगळ्यांनी या कार्यक्रमासाठी, आपल्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपल्या सगळ्यांचं स्वागत करूया. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुका आणि ह्या राजापूर तालुक्यातील अतिशय नैसर्गिक आणि निसर्गाच्या सानिध्यात नटलेलं हे चुना कोळवण गाव. आणि ह्या चुना कोळवण गावचा एक सुप्रसिद्ध असा सवंतकडा हा धबधबा इथल्या गावाला एक वेगळं पण देतो. आणि खऱ्या अर्थानं ह्या गावची एक वेगळी वाटचाल जगासमोर आणण्यासाठी आपण सगळ्यांनी हा केलेला प्रयत्न आजचा हा कौतुकास्पद आहे. आपण जास्त वेळ घेणार नाही, तरी देखील आज इथे उपस्थित असलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं, चुना कोळवणकर बंधू भगिनींचं मी या ठिकाणी मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मी निवेदक पत्रकार दीपक धोंडूकारकर, मुक्काम पोस्ट मुर्तवडी कातळवाडी, तालुका चिखली, जिल्हा रत्नागिरी. मी देखील आपला हितचिंतक आहे. आजच्या या कार्यक्रमाचा भाग असून आज चुना कोळवण समितीचं हे स्नेहसंमेलन आणि त्यानिमित्तानं आपल्या कोकणची नमन लोककलेचं आयोजन आणि एक छोटासा सत्कार सोहळा आणि त्यानंतर मनोरंजन प्रित्यंत नमनाचं सादरीकरण आपणासमोर सादर होणार आहे. मी जास्त वेळ घेत नाही. मी विनंती करतोय आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित या संस्थेचे कार्याध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी केशव मटकर साहेब, त्याचप्रमाणे या संस्थेचे अध्यक्ष सुरेशजी रामचंद्र मटकर, सचिव पिंकेजी बापार्डेकर, खजिनदार सुनीलजी मटकर, आपणास विनंती करतोय की आपण आजच्या या कार्यक्रमाला सन्माननीय गावप्रमुख श्री महेंद्रजी तुळाजी मटकर, तसेच केशवजी सुरेशजी केशव मटकर व आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय सुरेशजी चौगुले, अध्यक्ष ग्रामविकास खरवते, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट सुभाषजी माडे, कुणबी सहकारी बँक संचालक संतोषजी चौगुले साहेब, त्याचप्रमाणे समाजसेवक बालकृष्ण कुंभार, माजी सरचिटणीस अखिल महाराष्ट्र कुटुंबी सेवा संघ आणि या संघाचे विलासजी पळसपकर साहेब, त्याचप्रमाणे मुस्कुंदी परिसर विकास संघ राजापूर या संस्थेचे सचिव अजयजी मांडवकर साहेब, त्याचप्रमाणे सौ कल्पनाताई पाटणकर, कुणबी बँक संचालिका, त्याचप्रमाणे रमाकांतजी भेरे साहेब या कार्यक्रम समितीचे अध्यक्ष, तसेच अशोकजी सावंत साहेब, सल्लागार ग्रामविकास समिती, त्याचप्रमाणे कुणबी व अध्यक्ष माधवजी कांबळे, तसेच नमन लोककला संस्था गोहागर शाखेचे अध्यक्ष सुधाकरजी वास्कर, अशा मान्यवरांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती घेऊन यावं. त्याचप्रमाणे आमचे मित्र कविशाही रमाकांतजी जावळे, आपणास देखील विनंती आपण व्यासपीठावरती यावं. मी ग्रामविकास समिती चुना कोळवण यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे की आपण ज्यांच्या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर आहेत त्यांना आपण या ठिकाणी स्थानापन्न करून घेऊ. अतिशय सुंदर आणि देखणा असा हा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होतो आहे. खऱ्या अर्थानं चुना कोळवण या ग्रामस्थांच्या अथक परिश्रमातून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी सादर होत असताना विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. प्रत्येकाचा नाम उल्लेख झाला नाही तरी तुम्ही सर्वजण या चुना कोळवण वासियांच्या हृदयी आहात. मी संयोजकांना विनंती करतो आपण इथल्या प्रमुख अतिथींना आपण व्यासपीठावरती विराजमान करावं. व्यासपीठाच्या आमंत्रित असणाऱ्या मान्यवरांचं मी या ठिकाणी शाब्दिक स्वागत करेन. या ठिकाणी मान्यवरांचं आगमन होईल आणि त्यानंतर आपण लगेचच दीप प्रज्वलन हा कार्यक्रम घेऊ. पुढे शकता आजच्या कार्यक्रमाला ज्या मान्यवरांची नावं या ठिकाणी मी व्यक्त केली, आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं.
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू शब्दचे आमच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जन लोका तुका म्हणे पहा शब्दाचीचा हा देव शब्दाची गौरव पूजा करू. तुम्हा सगळ्यांसाठी या ठिकाणी शब्द निशब्द आहेत आणि म्हणूनच तुम्ही सगळ्यांचं या ठिकाणी मी शाब्दिकपणे आभार व्यक्त करेन, आपलं स्वागत करेन. मी लगेचच या कार्यक्रमाच्या दीप प्रज्वलन या कार्यक्रमाकडे वळतोय. मी सर्व आजच्या कार्यक्रमासाठी निमंत्रित मान्यवर त्याचप्रमाणे सुना कोळवण समिती ग्रामीण आणि मुंबई यांच्या सर्व कार्यकारी पदाधिकाऱ्यांना विनंती करेन की आपण मान्यवरांना घेऊन आपण त्वरितच या ठिकाणी कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन आणि महापुरुषांच्या प्रतिमेला आपण या ठिकाणी पुष्पहार अर्पण करूया. मी विनंती करतोय मान्यवरांना की आपण हा कार्यक्रम आजच्या या कार्यक्रमासाठी सगळे सन्माननीय मान्यवर अजून मान्यवर या ठिकाणी आपल्याला ह्या मानदेयामध्ये दिसतील, परंतु आपण निमंत्रित मान्यवरांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. मी मान्यवरांना विनंती करतोय आपण लगेचच आजच्या या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन आणि पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाला प्रारंभ करू. धन्यवाद. अतिशय सुंदर असं हे आयोजन आपण या ठिकाणी पाहतो आहोत. प्रथमच या गावच्या सर्वांगीण विकासाला एक वेगळी चालना देण्यासाठी इथल्या गावचं हे स्नेहसंमेलन आणि इथले ऋणानुबंध आपल्या समोर या ठिकाणी एकत्रित होताना इथला हा आनंद आज गगन भरारी घेणार आहे. आपण या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन करतोय. मी म्हणेन वात जळते प्रकाशासाठी चंदन सजते सुगंधासाठी फुलं हसते सुवासासाठी आणि हे अवघ नाट्यगृह सजले आहे आपल्या स्वागतासाठी. म्हणूनच आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. मी एकदा ह्या कार्यक्रमाचं आपण दीपप्रज्वलन होतं आपण जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाची रंगतता भरवणारे तुम्ही सगळेजण प्रेक्षक आहात आणि आपण सगळे प्रेक्षक इथल्या गावचे ग्रामस्थ खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाचं एक वेगळं पण उंचावताना दिसत आहात. आपण या ठिकाणी दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम करतोय. दरम्यान या गावचं ग्रामदैवत श्री अंबिकेश्वर त्याचप्रमाणे आई महाकाली देवी तसेच अवघ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत जाणता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज त्याचप्रमाणे ज्यांनी या देशाला संविधान दिलं ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे या रंगदेवतेचं पूजन अर्थातच नटेश्वर आदी आपण त्या विचारांना आपण या ठिकाणी अभिवादन करत आहोत. त्यांना पुष्पहार या ठिकाणी अर्पण करत आहोत. निश्चितपणे आपली हिंदू संस्कृती आणि हिंदू संस्कृतीमध्ये आपली ही वाटचाल अशाच पद्धतीनं होत असते आणि म्हणून या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते करत आहोत. आजच्या या कार्यक्रम प्रसंगी आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी सन्माननीय सुरेशजी चौगुले साहेब ग्रामविकास घरवतेचे विद्यमान अध्यक्ष त्याचप्रमाणे अनेक मान्यवर असतील. आपल्या सगळ्यांचंच या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा स्वागत करेन. ग्रामविकास समिती सुना कोळवण मुंबई ग्रामीण आणि यांच्या संयुक्त विद्यमानानं आजचा हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे. हा कार्यक्रम करत असताना कलाविश्वातील असंख्य मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. नामोल्लेख करेन आमचे गोकुळचे शाहीर तुषारजी बंदरे बुवा देखील या कार्यक्रमात या गर्दीमध्ये आहेत. त्यांचं देखील मी शाब्दिकपणे या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वागत करेन. त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या ख्यातनाम शाहिरा संगीताताई पांचाळ देखील या कार्यक्रमामध्ये आहेत. आपल्या सगळ्यांचं स्वागत करेन. मित्रांनो आजच्या ह्या कार्यक्रमातील असंख्य गर्दी आणि या गर्दीमध्ये आपल्या महाराष्ट्रातील आपल्या रत्नागिरीतील असंख्य कलावंत मंडळी आणि ह्या मंडळावरती प्रेम करणारी हितचिंतक मंडळी या कार्यक्रमाच्या गर्दीमध्ये आहे. आपला सगळ्यांचा नाम उल्लेख झाला नसला तर मी म्हटलंय आपण प्रत्येकजण इथल्या ग्रामस्थांच्या हृदयी आहात आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला सगळ्यांचं असणारं प्रेम आणि यातूनच आजची ही अफाट आणि हाऊसफुल गर्दी या कार्यक्रमाची शोभा वाढवते. मी मान्यवरांना विनंती करेन की आपण आसनस्थ व्हावं.
धन्यवाद. आपण या कार्यक्रमाचा सुरुवात करत असताना इथलं ग्रामदैवत, त्याचप्रमाणे ज्याने ज्या महापुरुषांनी आपल्याला आचार विचार दिले आणि त्यांच्याच विचारावर आपली ही प्रेरणा, आपली ही वाटचाल चालू असते, अशा या महापुरुषांना आपण या ठिकाणी अभिवादन केलंय. आणि त्यानंतर मी पुढील कार्यक्रमाकडे वळतोय. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय श्रीयुत सुरेशजी रामचंद्र मटकर साहेबांच्या मी परवानगी घेऊन आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी प्रारंभ करतोय. धन्यवाद. आणि आपली संस्कृती सांगते अतिथी देवो भव. इथला आलेला हा मान्यवर, इथला आलेले आमचे प्रमुख पाहुणे हे आमच्यासाठी अतिथी असतात आणि त्यांचं स्वागत करणं हे आमचं कर्तव्य असतं. म्हणून लगेचच या कार्यक्रमाच्या स्वागत समारंभाकडे वळतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी भोसलेकर साहेब देखील आले आहेत, कुणबी विवाह संघाचे. आपणास देखील विनंती आहे सर, आपण स्थानापन्न होतो. निश्चितपणे आपण यानंतर या कार्यक्रमाचं स्वागत समारंभ, मान्यवरांचा सत्कार सोहळा या ठिकाणी पार पडत आहोत. जास्त वेळ घेणार नाही, कारण मुंबईसारख्या ठिकाणी कार्यक्रम करत असताना वेळेला फार अनन्यसाधारण असं महत्त्व असतं. आणि म्हणून मी या कार्यक्रमाच्या स्वागत समारंभाकडे वळतोय. आजच्या या कार्यक्रमाला सन्माननीय गावप्रमुख महेंद्रजी तुळाजी मटकर साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतोय. श्रीयुत सुरेश रामचंद्रजी मटकर साहेब, मी आपणास विनंती करेन की आपण या कार्यक्रमाला खास गावावरून त्यांची उपस्थिती लाभलेली आहे. खऱ्या अर्थाने माझ्या क्षमस्व, आज ते गुजरातवरून या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमाला, आपल्या ह्या गावच्या मातीचं मोल जपण्यासाठी, आपल्या या जुनाकोळ वासियांचं मन जिंकण्यासाठी आज ते आपल्या गुजरातमधून खास मुंबई ठिकाणी आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. सन्माननीय गावप्रमुख श्री महेंद्रजी तुळाजी मटकर साहेब, खरंच आपण या ठिकाणी प्रथमतः शाब्दिकपणे स्वागत करेन. मी सुरेशजी मटकर साहेब आपणास विनंती करेन की आपण त्यांचा या ठिकाणी सर्वप्रथम यथोचित सन्मान करावा. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मित्रांनो. या गावचे गावप्रमुख, एखादी संस्था, एखादी संघटना जर टिकवायची असेल तर त्याच्यामध्ये जो गावप्रमुख असतो, आणि हा गावप्रमुख हा इथल्या गावाला एक वेगळी वाटचाल, एक वेगळी प्रेरणा देण्याचे काम करत असतो. आणि असे गावप्रमुख ज्या ज्या गावाला मिळतील, खऱ्या अर्थानं त्या गावाची उन्नती, त्या गावाची प्रगती आपल्याला होताना दिसेल. आपण एकदा जोरदारपणे आपण स्वागत करूया सन्माननीय महेंद्रजी मटकर साहेब यांचं. धन्यवाद. पुढील सन्मान मी बोलतोय कारण थोडंसं आपण जलद गतीने घेऊया, कारण कार्यक्रम आपला महत्त्वाचा जो आहे नमनाचा तो आपणासमोर सादर होईल. तदनंतरचा सन्मान आहे या संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय रवींद्रजी केशव मटकर यांचं स्वागत करतील. या संस्थेचे सरचिटणीस माझे मित्र बिंकेजी बाबर्डेकर, आपणास विनंती करेन की आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करून घ्यायचं आहे. धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया या संस्थेचे कार्याध्यक्ष रवींद्रजी केशव मटकर. धन्यवाद. त्यानंतर पुढील सन्मान या कार्यक्रमाचे गावप्रमुख श्री सुरेशजी केशव मटकर आणि त्यांचं स्वागत करतील गटप्रमुख श्री प्रमोदजी मिरजोळकर. आपणास विनंती आहे पुढील सन्मान घ्यायचा आहे. पांडुरंगजी मिरजोळकर साहेबांना विनंती करेन की आपण या ठिकाणी सुरेशजी मटकर साहेबांचा सन्मान करायचा आहे. सुरेशजी मटकर साहेब, आपण इथल्या मान्यवरांना जुना कोळवण गावचा जो एक सुप्रसिद्ध असा धबधबा आहे सवतकडा, आणि त्याचं ते छायाचित्र आपण त्याला या ठिकाणी प्रदान करत आहोत. खऱ्या अर्थानं ही प्रतिमा त्यांच्या घरी निश्चितपणे कायम एक वेगळी प्रेरणा देईल. कारण राजापूर तालुक्यातील एक सुना कोळवण गाव, आमचे मटकर साहेब म्हटले की सुना कोळवण म्हणजे आमच्या गावामध्ये एक सोन्याची खाणच जणू. अर्थातच त्या गावाला लाभलेली एक निसर्गाची सौंदर्यता या गावाचं एक वेगळं पण निर्माण करते. आपण सत्कार करतोय. जोरदार टाळ्याने आपण त्यांचं पुढे एकदा स्वागत करू. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष श्री सुरेशजी रामचंद्र मटकर आपला सन्मान असेल. मी विनंतीपूर्वक या ठिकाणी तुकारामजी पाटणकर साहेबांना विनंती करतोय आपण त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करावा. गटप्रमुख तुकारामजी पाटणकर. सन्मानार्थी आहेत सुरेशजी रामचंद्र मटकर, या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष, ज्यांचं या संस्थेला फार अनमोलनीय असं योगदान आहे. आणि खऱ्या अर्थाने या संस्थेचं अध्यक्षपद त्यांच्याकडे असताना या संस्थेची
एक चांगली धुरा सांभाळण्याचं कर्तव्य त्यांच्या कर्तृत्वपणातून दिसून येतं. त्याचप्रमाणे पुढील सन्मान्य श्रीयुत सुरेशजी चौगुले साहेब या ठिकाणी अनुपस्थित आहेत, तरी देखील त्यांचं या कार्यक्रमासाठी असणारं योगदान की त्यांचं पुढे एकदा या शाब्दिकपणे त्यांचं या ठिकाणी स्वागत करेल. पुढील सन्मान आहे या कार्यक्रमाला आणि या संस्थेला ज्यांचं वेळोवेळी सहकार्य असतं ते आमच्या कुणबी समाजाचे रत्न ॲडव्होकेट सुभाषजी बाडे साहेब. मी गटप्रमुख संतोषजी पलसमकर आपणास विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी यथोचित जाहीर सत्कार करावा. ॲडव्होकेट सुभाषजी बाडे साहेब इकडे एकदा जोरदार टाळ्या. आपल्या कुणबी समाजाचं रत्न जेव्हा अशा विविध क्षेत्रात कार्यरत असतं आणि आपल्या कुणबी समाजातील व्यक्तींना न्याय देण्याचं काम करतं असं वकिली क्षेत्रातील नाव अर्थातच ॲडव्होकेट सुभाषजी बाडे साहेब यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यातील एक महत्त्वपूर्ण नाव अर्थातच बाळा कुंभार साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. मी गटप्रमुख चंद्रकांतजी भेरे साहेब आपणास विनंती करतोय की आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. बाळाजी कुंभार साहेब या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत. धन्यवाद. खऱ्या अर्थानं आजचा हा कार्यक्रम अतिशय एक वेगळंपण आणि ही आपली लोककलेची पंढरी अर्थातच गिरगावचं साहित्य संघ रंगमंच या रंगमंचावरती अनेक कलाकार घडले आणि अशा या सुप्रसिद्ध रंगमंचावरती सुप्रसिद्ध अशा मुंबई शहरातील एका नाट्यगृहात हा कार्यक्रम होत असताना आपल्या सगळ्यांचं स्वागत करेल. पुढील सन्मान निवडतोय संतोषजी चौगुले साहेब कुणबी बँक संचालक. आपणास खरोखर मी आपलं विनंती करेन की खऱ्या अर्थानं या संस्थेसाठी वडकर साहेब म्हणते की वेळोवेळी त्यांचं सहकार्य अतुलनीय असतं. त्यांचा सन्मान करतोय. प्रदीपजी भेरे साहेब आपणास विनंती असेल की त्यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करावा. कुणबी बँक संचालक आदरणीय संतोषजी चौगुले साहेब यांचा हा सन्मान. धन्यवाद. पुढील सन्मान आहे अशोकजी सावंत साहेब या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित. अशोकजी सावंत. मी महेशजी जोगळे गटप्रमुख आपणास विनंती करेन की आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. अशोकजी सावंत साहेब. अशोकजी सावंत साहेब आपला हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. महेशजी जोगळे साहेब आपणास विनंती असेल की आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. प्रदीपजी भेरे आपण यायचं आहे. आपण त्यांचा या ठिकाणी त्वरितच सन्मान करू. आजच्या या कार्यक्रमाला सन्माननीय उपस्थिती दरम्यान त्यांचं हे आदरातिथ्य करण्याचं कर्तव्य आणि म्हणून हा सन्मान या ठिकाणी होतोय. पुढील सन्मान आपण म्हणतोय सन्माननीय स्वप्नीलजी मिरजोळकर या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. स्वप्नीलजी मिरजोळकर आपण उभं राहायचं आहे. आपला सन्मान करतील गटप्रमुख संतोषजी पलसमकर. स्वप्नीलजी मिरजोळकर साहेब. त्याचप्रमाणे विजयजी भोसलेकर साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. आपला सन्मान कुणबीवाचे विजयजी भोसलेकर साहेब यांचा सन्मान. मी गटप्रमुखांना विनंती करतो आपण त्वरितच त्यांचा सन्मान करून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे या कार्यक्रम समितीचे अध्यक्ष आदरणीय रमाकांतजी भेरे साहेब आपला सन्मान होईल. मी संयोजकांना विनंती करतो आपण त्यांचा त्वरित सन्मान करायचा आहे. रमाकांतजी भेरे साहेब. रमाकांतजी भेरे. प्रशांतजी पाटणकर आपणास विनंती आहे आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करून घ्यावा. रमाकांतजी भेरे. आणि या कार्यक्रम समितीचे अध्यक्ष आहेत ज्यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं एक सुंदर असं संयोजन झाले आणि खऱ्या अर्थाने या संयोजनाला यश मिळताना हा कार्यक्रम मित्रांनो हाऊसफुल होतोय. त्यानंतर अशोकजी सावंत साहेब सल्लागार ग्रामविकास समिती आपला सन्मान करतील. त्यानंतर खऱ्या अर्थानं कोणत्याही कार्यक्रमामध्ये एक महिला जेव्हा रंगमंचावरती दिसते व्यासपीठावरती दिसते खऱ्या अर्थानं आपल्या राष्ट्राची उन्नती म्हणा देशाची उन्नती म्हणा त्या महिन्याच्या कार्यकर्तव्यामध्ये दिसून येते. अर्थातच कुणबी बँक संचालिका कल्पनाताई पाटणकर या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. मी त्यांचा सन्मान करण्यासाठी संयोजकांना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करावा. जोरदार टाळ्या मित्रांनो. कल्पनाताई पाटणकर
कुणबी बँक संचालिका, त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाला उपस्थिती आमच्या चिपळूण तालुक्यातील वीरगावचे भूमिपुत्र आणि नमन लोककला संस्थेचे विद्यमान उपाध्यक्ष तसेच एक उत्कृष्ट कवी रमाकांत जावळे साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. मी त्यांचा सन्मान करतोय. संयोजकांना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करावा. या लोककलेवरती ज्यांचं प्रेम आहे असे एक उत्कृष्ट कवी रमाकांत जावळे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मी या संस्थेचे सरचिटणीस पिंकजी बाबर्डेकर यांना विनंती करतोय आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी होताना पुढील सन्मान आहे ऋषिकांतजी बोरिवले साहेबांना विनंती करतोय. ऋषिकांतजी बोरिवले, संदीपजी पडे आपणास विनंती आपण व्यासपीठावरती यावं. संदीपजी पडे, सुजयजी गीते साहेब, स्वप्नीलजी मिरजोळकर, त्याचप्रमाणे आमचे शाहीर मित्र तुषारजी बंदेरी बुवा या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. आपणास विनंती करतोय व्यासपीठावरती यावं. त्याचप्रमाणे संगीताताई पांचाळ आपणास देखील विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं. आपल्या या लोककलेतील उत्कृष्ट गायिका आणि शाहिरा संगीताताई पांचाळ, त्याचप्रमाणे तानाजी तळेकर आपणास देखील विनंती आहे व्यासपीठावरती यावं. आपण स्वागत करतोय आपल्या कोकण भूमिपुत्र आणि ह्या कोकणची नमन आणि शक्तितुला लोककला जोपासणारे शाहीर तुषारजी बंदेरे आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करतोय. मी संयोजकांना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. आपण या ठिकाणी सन्मान करतोय आपले शाहीर तुषारजी बंदेरे ज्यांनी आपल्या उत्कृष्ट वाणीनं रसिक मनावर अधिराज्य गाजवलेलं आहे आणि अशा या व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी हा सन्मान होतोय. त्याचप्रमाणे आपल्या कोकणची लोककला जोपासणाऱ्या गायिका आणि गोड गळ्याच्या गायिका ज्यांनी आजवर अनेक कार्यक्रम आपल्या माध्यमातून केले त्या शाहिरा संगीताताई पांचाळ या ठिकाणी उपस्थित आहेत. आपला सन्मान मी संयोजकांना विनंती करतो आपण संगीताताई पांचाळ मलेकर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. जोरदार टाळ्याने आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करू. मी कल्पनाताई पाटणकर आपण विनंती करेन की आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. धन्यवाद. पुढील सन्मान आहे दिनेशजी बुधर साहेब. दिनेशजी बुधर, मी संयोजकांना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. दिनेशजी बुधर साहेब व्यासपीठावरती यावं. दिनेशजी बुधर साहेब आपण व्यासपीठावरती यावं. धन्यवाद. मी संयोजकांना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. यानंतर या आजच्या धन्यवाद विलासजी बुधर साहेब. आपणास विनंती आहे संयोजकांना की आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. दिनेशजी बुधर आजच्या कार्यक्रमाला उपस्थिती दरम्यान त्यांचा हा सन्मान या ठिकाणी होता. त्यानंतर आपण थोड्याच वेळात या कार्यक्रमाची मित्रांनो सांगता करू. आपण या कार्यक्रमातील विशेष सन्मान आपण देत आहोत ग्रामविकास समिती चुना पळवण मुंबई ग्रामीण आणि आयोजित आजचा हा स्नेहसंमेलन मेळावा आणि दरम्यान नमन प्रयोगाचं आयोजन आणि ह्या संस्थेच्या माध्यमातून आज विशेष सत्कार या ठिकाणी संयोजित केलेला आहे. मी पहिला सन्मान या ठिकाणी आमंत्रित करतोय सन्माननीय अजयजी मांडवकर, मुस्कुंदी परिसर विकास संघ लांजा राजापूर. आणि खऱ्या अर्थाने ही संस्था आज
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करते. राजकीय विरहित असणारी ही संघटना अतिशय सोज्वळ पद्धतीने काम करताना या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय अजयजी मांडवकर साहेब, मी त्यांना विनंती करतो की आपण सन्मानाने व्यासपीठावरती यावं. आपला या ठिकाणी ग्रामविकास समिती जुना कळवण मुंबई ग्रामीण यांच्या वतीनं एक विशेष सन्मान आपण आज प्रदान करत आहोत. सुरेशजी केशव मटकर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना हा विशेष सत्कार प्रदान करावा. अजयजी मांडवकर साहेब, एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा राजापूर आणि या संस्थेचे सचिव, आज हा खऱ्या अर्थाने सन्मान या संस्थेचा आहे. आणि ही संस्था तुम्ही आपण मित्रांनो पाहतोय, लांजा राजापूर याला जोडणारी मुचकुंदी नदी आणि नदीच्या माध्यमातून या संस्थेचं उमटलेलं हे नाव, परंतु त्या नावापलीकडे ह्यांचं कार्य आज साता समुद्रापार जाताना अजयजी मांडवकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपला विनंती आहे व्यासपीठावरती यावं. त्यानंतर पुढील सन्मान आहे या जुना कळवण गावच्या भूमिपुत्रा कल्पनाताई पाटणकर आणि उर्मी बँक संचालिका आहेत. यांना देखील आपण एक विशेष सन्मान या ठिकाणी प्रदान करत आहोत. मी ग्रामविकास समिती जुना कळवण मुंबई ग्रामीण गटप्रमुख आणि सर्व कार्यकर्त्यांनी आपणास विनंती करेन की आपण त्यांचा या ठिकाणी पुन्हा एकदा हा जाहीर सत्कार प्रदान करावा. महिला सदस्य आपल्या माध्यमातून हा सन्मान होईल. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. एखाद्या गावचं व्यक्तिमत्व जेव्हा अशा विविध क्षेत्रामध्ये आपल्या गावाचा पैलू उमटवतं आणि खऱ्या अर्थाला हा अभिमान आपल्या गावाला असतो, भूमीला असतो आणि म्हणूनच त्यांचा हा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय. खऱ्या अर्थानं त्यांच्या कार्याला उजाळा देणारा, त्यांच्या कार्याला प्रेरणा देणारा हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. या कार्यक्रमासाठी महत्त्वपूर्ण असं योगदान दिलेले आहे ते आमचे मित्र आणि एक उत्तम कलाप्रेमी संयोजक आयोजक सुभाषजी बांबरकर साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. साहेब, आपणास विनंती आपण व्यासपीठावरती यावं. सुभाषजी बांबरकर साहेब, सुभाषजी बांबरकर या नमन शक्ती तुरा कलेचे आयोजक आणि खऱ्या अर्थाने या कार्यक्रमासाठी महत्त्वाचं योगदान आहे. मित्रांनो, ही कोकणची लोककला टिकवायची असेल तर अशा पद्धतीचे आयोजक निर्माण व्हावे लागतात आणि आजच्या कार्यक्रमासाठी त्यांचं महत्त्वपूर्ण असं योगदान मी गुणाजी मटकर साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आमचे मित्र सुभाषजी बांबरकर साहेबांचा यथोचित सन्मान करावा. आपल्या कोकणचे भूमिपुत्र आणि लोककलाप्रेमी यांच्या माध्यमातून मुंबईसारख्या रंगमंचावर विविध लोककलांचं आयोजन होत असतं आणि खऱ्या अर्थानं या कलाकारांना, कलावंतांना एक व्यासपीठ देणारा हा कलावंत आहे. दरम्यान त्यांचा या ठिकाणी सन्मान होतो. पुढील सन्मान आहे ग्रामविकास समिती जुना कळवण यांच्या माध्यमातून एक विशेष सन्मान, ज्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपली भरीव अशी कामगिरी केलेली आहे. मी आमंत्रित करतोय आपण शैक्षणिक क्षेत्रातील मित्रांनो हा पहिला सन्मान प्रदान करतोय. सन्माननीय श्री प्रसादजी सावंत जे CA झालेले आहेत आणि खऱ्या अर्थाने त्याचा अभिमान इथल्या ग्रामस्थांना आहे. मी सन्मानपूर्वक विनंती करतोय आदरणीय प्रसादजी सावंत साहेब, आपण व्यासपीठावरती यावं. एकदा जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया. निश्चितपणे ह्या गावचं एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये उत्तुंग असे यश प्राप्त केलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत मित्रांनो. प्रत्येक गावामध्ये आपल्या देशाचा उद्याचा भारत कोण असेल तर ही अशी व्यक्तिमत्व असतात आणि अशा व्यक्तिमत्वांना प्रेरणा देणं, त्यांना सदिच्छा देणं, शुभेच्छा देणं हे आपल्या गावचं काम असतं. खऱ्या अर्थानं इथल्या मान्यवरांच्या शुभहस्ते विनंती करतोय आपण त्याला या ठिकाणी बाळेसाहेब, आपणास विनंती असेल आपण त्याला या ठिकाणी सगळ्यांच्या संयुक्त विद्यमानानं आपण त्याला हा पुरस्कार प्रदान करूया. खऱ्या अर्थानं प्रसादजी सावंत साहेब जे शैक्षणिक क्षेत्रामध्ये CA होतात आणि त्याचा अभिमान इथल्या ग्रामस्थांना वाटतो. दरम्यान त्यांचा हा सन्मान होताना निश्चितपणे त्यांच्या जीवनाला एक वेगळी प्रेरणा देईल. त्यानंतर पुढील सन्मान आहे ज्यांना नुकताच माझ्या श्री पाणवली देवी कला मंचाच्या आयोजनात देखील प्रमोदजी गांधी साहेब यांच्या विशेष संकल्पनेतून साकारलेल्या गौरव सोहळ्यात
पाळवडी देवी विशेष गौरव पुरस्कार देण्यात आला होता. पुन्हा एकदा सुना कोळवण ग्राम समिती यांच्या विद्यमानानं हा पुरस्कार जातोय. आमच्या आणि माझ्या सोबत माझ्या बाजूला असलेले आम्हा सगळ्यांचं हृदयी स्थान प्रेरणास्थान अर्थातच नमन लोककला संस्था कार्यक्षेत्र भारत आणि या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष त्याचप्रमाणे या ग्राम समितीचे सल्लागार रवींद्रजी मटकर साहेब यांची सुकन्या ॲडव्होकेट करुणा मटकर एकदा जोरदार टाळ्यांनी तिचं स्वागत करूया. मी ताईला विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यावं. आपला हा सन्मान ग्रामविकास समिती जुन्नर कोळवण मुंबई ग्रामीण यांच्या वतीनं आपणास आपल्या या आपण केलेलं एक शैक्षणिक क्षेत्रातील सुंदर असं पाऊल अर्थातच आपण नुकतीच ॲडव्होकेट ही परीक्षा उत्तीर्ण झालात याचा सार्थ अभिमान आपल्या गावाला आहे आणि म्हणून आपणास हा महत्त्वाचा प्रेरणादायी पुरस्कार या ठिकाणी आपणास प्रदान करण्यात येतोय. ॲडव्होकेट करुणाताई रवींद्रजी मटकर ताईला विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यावं आणि आपला हा सन्मान व्यासपीठावरती असणारे सर्वच मान्यवर यांच्या शुभ हस्ते आपण या ताईला आपण हा पुरस्कार प्रदान करतोय. जोरदार टाळ्याने आपण तिचं स्वागत करूया. पुढील वाटचालीस या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करूया. त्याचप्रमाणे पुढील सन्मान आहे या नाट्यगृहाचे जे मॅनेजमेंट सर्वे सर्व आहेत. गेले अनेक वर्ष या नाट्यगृहामध्ये अनेक आमच्या कोकणातील संस्थांना या ठिकाणी चांगलं असं सहकार्य करत असतात. ते आमचे पांगे साहेब या ठिकाणी आहेत. या साहित्य संघ रंगमंचाचे मॅनेजमेंट सर्वे सर्व मी साहेबांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यावं. आपला सन्मान या ठिकाणी होईल. त्यानंतर आपणासमोर थोड्याच वेळात आपल्या कोकणची लोककला नमन सादर होणार आहे आणि आजच्या कार्यक्रमाची जी निवड करण्यात आलेली आहे ते महाराष्ट्र शासन पुरस्कृत नमन महोत्सवात सर्वांगुण गौरवलेलं एक उत्कृष्ट असं नमन बळीवंश कलामंच रत्नागिरी आणि ह्या कलामंचाचे सर्व निर्माता लेखक मी आमचे बंधुमित्र सागरजी शिवश्री सागर डावळ आपणास विनंती आपण व्यासपीठावरती यावं. आपला हा सन्मान या ठिकाणी ग्रामविकास समिती जुन्नर कोळवण यांच्या माध्यमातून आपणास प्रदान करत आहोत. मी सागरजी डावळ बंधूला विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं. एकदा जोरदार टाळ्याने मित्रांनो स्वागत करूया. आपल्या गुहागर तालुक्यातील शिळ गावचे हे भूमिपुत्र आहेत ज्यांनी फार कमी वयात या लोककलेचे बरे केलेलं पदार्पण आणि ह्या नमन कलेची रसिकजनांची सेवा करत असताना अतिशय शांत आणि संयमी असं हे व्यक्तिमत्व आजवर बळीवंश कलामंचाच्या माध्यमातून आगळी वेगळी नाट्य कृती करण्याचा त्यांचा धाडस त्यांचा प्रयत्न आणि खऱ्या अर्थानं त्यांचं ह्या वर्षी हा कार्यक्रम करण्याचं उद्दिष्ट नव्हतं कारण त्यांच्या बंधूंचं निधन झालं होतं. तरी देखील आपल्या सगळ्यांच्या आणि मटकर साहेबांच्या शब्दाखातर त्यांनी हा पाऊल उचललेला आहे. मी बंधू आपलं निश्चितपणे या ठिकाणी स्वागत करेन. आपल्या कलामंचाला या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करेन. त्याचप्रमाणे या मॅनेजमेंटचे सर्व आमचे पांगे साहेब या ठिकाणी आहेत. मित्रांनो जरी वय वाढलं तरी आपल्यावरचं प्रेम कधी कमी होत नाही असे आदरणीय पांगे साहेब गेली अनेक वर्ष या साहित्य संघामध्ये त्यांचं कार्य आहे आणि या कार्याला आपण या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत समारंभामध्ये व्यक्त होतोय. मी सन्माननीय इथले मान्यवर आपणास विनंती करेन की आपण पांगे साहेबांचा या ठिकाणी सन्मान करावा. त्याचप्रमाणे पुढील एक महत्त्वाचा सन्मान आराध्य जयराम मटकर. आराध्यला विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यावं. आराध्य जयराम मटकर ज्यानं क्रीडा क्षेत्रामध्ये भरीव अशी कामगिरी केलेली आहे. खो खो या खेळामध्ये त्यानं सांघिक जिल्हा स्तरावरती यश प्रदान केलंय आणि आपण त्याचा सन्मान करतोय. त्याचे वडील असतील किंवा आराध्य असेल तर कृपया आपण व्यासपीठावरती यावं. आराध्य जयराम मटकर आणि आपण आराध्यला या ठिकाणी सन्मानित करत आहोत. ग्रामविकास समिती जुन्नर कोळवण मुंबई आणि ग्रामीण यांच्या वतीनं आपण हा आराध्यला एक महत्त्वाचा असा सन्मान देतो. पुढील एक सन्मान दीपकजी पराडकर साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. साहेबांना विनंती करतो आपण त्वरितच व्यासपीठावरती यावं. धन्यवाद. अशी बरीचशी मान्यवर मंडळी मित्रांनो या ठिकाणी गर्दीमध्ये असेल परंतु हा थोडासा मोठा कार्यक्रम मी सुरुवातीला मी प्रत्येक जण इथल्या ग्रामस्थांच्या हृदय आहात
आणि तुम्ही सगळेजण ह्या ग्रामस्थांवरती प्रेम करता, खऱ्या अर्थाने त्याचं यश आज या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे. मी सन्मान करण्यासाठी विनंती करतोय गटप्रमुखांना की दीपकजी पराडकर साहेब एक उत्तुंग सराव त्यांचा या कार्यक्रमासाठी असणारी उपस्थिती. मी रवींद्रजी केशव पटकर साहेब आपणास विनंती करतोय आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. दीपकजी पराडकर साहेब त्यांचा हा सन्मान. पुढील सन्मान केशवजी सावंत, एक नमन कलेतील पारंगत असणारे व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे दानशूरपणा ज्यांच्या अंगी आहे आणि सातत्यानं सामाजिक दायित्व जपण्याची भावना त्यांच्या कलागुणातून दिसून येते असे केशवजी सावंत साहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं. एकदा जोरदार टाळ्यानं उठवून या व्यक्तिमत्वासाठी, या कोकणची लोककला लोकधारा नमन आणि ह्या नमन लोककलेला उंचावणारं व्यक्तिमत्व आहे. निश्चितच आपला अभिमान चुना कोलवणवाल्यांना आहे आणि आपला या ठिकाणी येतोच सन्मान होतोय. मी संयोजकांना विनंती करतोय आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण त्यांना त्वरितच या ठिकाणी सन्मानित करण्यात यावं. त्याचप्रमाणे उपसरपंच महोदया संजना भटकर ताई या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं. संजनाताई भटकर उपसरपंच महोदया. त्याचप्रमाणे मित्रांनो कोणताही कार्यक्रम करत असताना एक वेगळी धुरा एक जबाबदारी असते आणि ह्या जबाबदारीनं अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत ज्यांची महत्त्वाची भूमिका आणि आपल्या गावासाठी आपल्या समितीसाठी एक वेगळं असं उद्दिष्ट ज्यांच्या मनात होतं असे या संस्थेचे सरचिटणीस पिंकेजी बापरडेकर यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय. मी ॲडव्होकेट बडेसाहेब आपणास विनंती करेन की आपण त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करावा. एकदा जोरदार टाळ्या. पिंकेजी बापरडेकर माझ्या बाजूलाच राहतात, आम्ही सोबतच कधी कधी घरी जातो, त्याच्यामुळे त्यांचं कार्य मला माहिती आहे. कारण अशी व्यक्तिमत्व जेव्हा आपल्या संस्थेसाठी झटत असतात आणि खऱ्या अर्थानं यातूनच संस्थेची वाटचाल ही वृद्धिगत होताना दिसते. मी पुन्हा एकदा पिंकेजींचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करेन. खऱ्या अर्थानं भटकर साहेबांसोबत त्यांचं सातत्याने योगदान सातत्यानं सोबत असते आणि खऱ्या अर्थानं आजच्या या कार्यक्रमात देखील त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे. त्यानंतर संजनाताई भटकर सरपंच महोदया आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मी कल्पनाताई पाटणकर आपणास विनंती करेन की आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत गावच्या सरपंच महोदया. या ठिकाणी ह्या गर्दीमध्ये प्रजापती म्हणून सीए या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. सर आपणास माझा आवाज जात असेल तर निश्चितपणे आपलं स्वागत आहे. मी आपणास विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं. प्रजापती सर आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावरती त्वरित यावं. त्यानंतर सर्व गटप्रमुख मी आपणास विनंती करेन की आपण त्वरितच व्यासपीठावरती यावं आणि लगेचच आपण एक महत्त्वाचा असा सन्मान घेतोय मित्रांनो. प्रजापती सर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. जरी विदेशातील असतील तरी देखील आपल्या हृदय आहेत. जेव्हा असं कोणतंही व्यक्तिमत्व जेव्हा वेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं नाव करत असतं आणि खऱ्या अर्थाने त्याचा अभिमान त्यांचं स्वागत या ठिकाणी करणं कर्तव्य आहे. म्हणून मी मान्यवरांच्या शुभ हस्ते त्यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत. अशी अनेक मान्यवरांची मानदी यादी या सभागृहामध्ये आहेत आणि प्रत्येकालाच या ठिकाणी गौरवणं शक्य नाही तरी देखील पुढेच एकदा थोड्याशा अल्पमधीमध्ये आपण हा कार्यक्रम थोडासा धावता घेतोय. सर्व गटप्रमुख आपणास विनंती आपण लगेचच व्यासपीठावरती यावं आणि एक महत्त्वाचा सन्मान घेतोय मित्रांनो. आपण सर्व गटप्रमुख माझ्या ग्रामविकास समिती चुना कोळवण ग्रामविकास समिती चुना कोळवण मुंबई ग्रामीण आणि यांच्या विद्यमानानं आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होताना आपण एक महत्त्वाचा सन्मान घेतोय. दरम्यान सर्व गटप्रमुखांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यावं. सर्व गटप्रमुख लगेचच.
तर मित्रांनो आपण या ठिकाणी महिला समितीचा या ठिकाणी पहिला सन्मान घेतोय। मी विनंती करतोय महिला समितीच्या एक सदस्य आपण पुढे यावं आणि आपला हा सन्मान स्वीकारावा। महिला समिती सदस्य आणि हा आपण गटप्रमुखांचा देखील सांघिकपणे संयुक्तपणे हा सन्मान करतो। एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो। अशी गटप्रमुख जेव्हा मंडळात असतील आणि एक नियोजनाची धुरा एक जबाबदारी त्यांच्यावरती होती आणि खऱ्या अर्थानं ते सार्थकी ठरवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं। लगेचच आपण एक महत्त्वाचा पुन्हा एकदा सन्मान घेतोय मित्रांनो। महिला समितीचा देखील आपण सन्मान घेतोय। गटप्रमुखांना विनंती आपण थोडा वेळ इथे थांबायचं आहे। गटप्रमुख महिला समितीच्या सदस्य आपणास विनंती आहे आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे। ज्या कोणी असतील त्वरित थोडंसं जलद गतीने आपण करूया। आपल्याला पुढचा महत्त्वाचा कार्यक्रम जो आहे नमन हा कार्यक्रम पाहण्यास ही कुटुंब अशी गर्दी आहे। त्याच्यामुळे आपण या ठिकाणी महिलांचं शाब्दिकपणे स्वागत करेन आणि एक महत्त्वाचा सन्मान। मित्रांनो काही माणसं तशी साधीच असतात पण त्यांच्या साधेपणात मोठेपणा असतो। विचारात तेज असतं आणि बोलण्यात असते नम्रता। असं तुमचं आमचं सगळ्यांना भावलेलं व्यक्तिमत्व अर्थातच रवींद्रजी मटकर साहेब यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। नमन लोककला संस्था कार्यक्षेत्र भारत आणि या संस्थेला वाढवण्याचं काम तिला संगोपित करण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून झालेलं आहे। महिला समितीचा हा या ठिकाणी सन्मान होतोय। अर्थातच रवींद्रजी मटकर साहेब यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या। मित्रांनो असं एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व ज्या संस्थेशी पाठीशी असतं ज्या तरुणाईशी पाठीशी असतं ती तरुणाई निश्चितपणे बलकट होताना दिसते आणि खऱ्या अर्थानं तुम्हा सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व चुना कोळवण गावचे भूमिपुत्र आणि अर्थातच या समितीचे सल्लागार आदरणीय रवींद्रजी मटकर साहेब यांचा एकदा आपण जोरदारपणे जाहीर सत्कार करूया। मी समितीच्या सर्व कार्यकारिणी तसेच सर्व मान्यवर यांना विनंती केली की आपण त्यांचा या ठिकाणी सत्कार करतोय। निश्चितपणे एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। मी पाहतोय की हा कार्यक्रम करत असताना धावपळ आणि प्रचंड मेहनत ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली ते रवींद्रजी मटकर साहेब आणि त्यांचा हा सन्मान अर्थातच ग्रामविकास समिती चुना कोळवण ग्रामीण मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाला आहे। एकदा जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया। इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही। हा एक मोठा इतिहास आहे आणि खऱ्या अर्थानं अशी इतिहास घडवणारी माणसं जेव्हा एखाद्या गावात जन्माला येतात ते गाव निश्चितपणे इतिहास घडवतं। एक सोनेरी पान आपल्या गावामध्ये निघून जातं आणि असंच एक तरुणाईला भावलेलं व्यक्तिमत्व आदरणीय रवींद्रजी मटकर साहेब आणि खऱ्या अर्थानं त्यांचं या गावासाठी असणारं योगदान त्याचप्रमाणे विविध संस्थांसाठी असणारं योगदान हे फार अतुलनीय आहे, कौतुकास्पद आहे। म्हणून त्यांचा हा या ठिकाणी सन्मान होतोय। निश्चितपणे हा सन्मान त्यांना प्रेरणा देणार आहे। त्याचप्रमाणे बलिवंश कलामंच मुंबई यांच्या माध्यमातून देखील त्यांचा सन्मान केला जातोय। मी सागरजी डावळ बंधूंनी आपणास विनंती करेन की आपण त्वरित त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा। मटकर साहेब त्यांचा हा सन्मान करतील। बलिवंश कलामंच या कलामंचाचे पदाधिकारी आपणास विनंती असेल आपण त्वरितच मटकर साहेबांचा या ठिकाणी सन्मान करावा। माधवजी कांबळे सर या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत। सर विनंती करतो की आपण त्वरितच व्यासपीठावरती यावं। कुणबी विभागाचे अध्यक्ष आदरणीय माधवजी कांबळे थोडासा उशिरा का होईना परंतु कार्यक्रमाला या ठिकाणी सदिच्छा देण्यासाठी त्यांची उपस्थिती महत्त्वाची आहे। त्याचप्रमाणे आमचा कुलब्यांचा बुलंद आवाज युवा सचिव युवराजी कांबळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत। सर आपणास विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यावं आपला देखील सन्मान होईल। त्याचप्रमाणे आमचा गुहागरचा एक लाडका अभिनेता आदित्य घडवले आपले देखील मी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून शाब्दिकपणे स्वागत करेन। अशी बरीचशी मान्यवरांची मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। मी मटकर साहेबांना विनंती करतोय या ठिकाणी कुणबी विभागाचे अध्यक्ष माधवजी कांबळे सर उपस्थित आहेत। कांबळे सरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं आपला सन्मान या ठिकाणी ग्रामविकास समिती चुना कोळवण मुंबई ग्रामीण आणि यांच्या वतीने आपला सन्मान होतोय। फुले आंबेडकर शाहू यांची प्रेरणा समाजात पेरणारं व्यक्तिमत्व
त्याचप्रमाणे कुणबी समाज उन्नती संघ मुंबई आणि कुणबी युवा मुंबईचे विद्यमान युवाध्यक्ष माधवजी कांबळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे एक उत्कृष्ट निवेदक अर्थातच युवराजी यांचा देखील या ठिकाणी सन्मान होईल. मी मटकर साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान करावा. धन्यवाद. माधवजी कांबळे सरांचा सन्मान आपण या ठिकाणी लगेचच दुसऱ्या आपला महत्त्वाचा कार्यक्रम आहे जो नमन त्याला आपण या ठिकाणी प्रारंभ करू. दरम्यान युवराजी कांबळे मित्रांनो आपल्या एक कुणबी युवातील एक महत्त्वपूर्ण असं व्यक्तिमत्व ज्यांच्या शब्दांमध्ये एक वेगळेपण आहे, शब्दाला धार आहे आणि ज्यांचं वक्तृत्व अफाट आहे. सर निश्चितपणे तुम्ही माझ्यासाठी आदर्श आहात आणि खऱ्या अर्थानं आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपला या ठिकाणी सन्मान होताना अभिमान वाटतोय. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. या कार्यक्रमाला उशिरा का होईना परंतु आपली उपस्थिती फार महत्त्वाची होती आणि आपण ती दर्शवली. पुढे एकदा इथल्या ग्रामस्थांच्या वतीने आपलं या ठिकाणी स्वागत करेल. धन्यवाद. आपण या कार्यक्रमाची आपण थोड्याच वेळात सांगता करू. कार्यक्रमाला जितका उशीर होईल तेवढा आपण आपला रसिक प्रेक्षक या ठिकाणी थोडासा कंटाळून जातो परंतु काहीशी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु हा सत्कार सोहळा मित्रांनो ही स्वागताची फुले मात्र कोमेजून जातात परंतु इथल्या आठवणी या कायम ताज्या राहत असतात. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित गायिका संगीताताई पांचाळ ज्यांनी त्यांच्या माध्यमातून या गाव समीवरती गाणं निर्मित झालं आणि त्या या ठिकाणी आहेत. ते आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. ताई प्रेक्षकांमधून आपणास की एक विनंती आहे की आपलं ह्या गाण्याचे बोल आपणासमोर या प्रेक्षकांसमोर सादर व्हावे. मी संगीताताई पांचाळ हेरा आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. तत्पूर्वी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेशजी मटकर साहेब आपणास विनंती करेन की आपण केवळ 2 मिनिटाच्या मुदतीमध्ये इथल्या सभागृहाला संबोधित करावं. विघ्नहर्ता गणरायाला वंदन करून त्याचप्रमाणे चुनापळूंगाचे ग्रामदैवत अंबिकेश्वर श्री महाकाली देवतांना वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती महाराज राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर व्यासपीठावरील मान्यवर सर्वांना सगळे नमस्कार वंदन करून मी चुनापळूण ग्रामपंचायत समितीने सर्वांचे कार्यक्रमाला उपस्थित झाल्यावर आभार व्यक्त करतो आणि 2 शब्द इथे संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. अतिशय थोडक्यात आणि मोलाच्या महत्त्वाच्या अशा शुभेच्छा आपण या ठिकाणी व्यक्त झाला. निश्चितपणे आपलं अभिनंदन. संगीताताई आपणास विनंती आपण त्वरितच व्यासपीठावरती यावं. मित्रांनो प्रत्येक कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमामध्ये प्रत्येकाचा आभार व्यक्त होणे त्याचे ऋणनिर्देश व्यक्त करणं हे महत्त्वाचं असतं. सजलेल्या या सोहळ्यासाठी फुलताऱ्याचा हार कशाला, सजलेल्या या सोहळ्यासाठी फुलताऱ्याचा हार कशाला, जीव लागायच्या या भेटीमध्ये आभाराचे भारे कशाला. कारण तुम्ही सगळेजण आपलेच आहात आणि तुम्हाला सगळ्यांचं हे ऋणानुबंध ही आपली नाती ही आपली मैत्री अशीच घट्ट राहील. मी पुढे एकदा या कार्यक्रमाला ज्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सहकार्य केलं आणि हा कार्यक्रमाचा बहुमान उंचावताना आपण सगळ्यांनी दिलेलं योगदान निश्चितपणे निशब्द आहे. मी पुढे एकदा इथल्या सर्व ग्रामस्थांचं इथल्या रसिक प्रेक्षकांचं या कार्यक्रमाच्या माध्यमातून आभार व्यक्त करेन. कारण ग्रामविकास समिती चुनापळवण मुंबई ग्रामीण आणि यांच्या माध्यमातून हा निर्मित झालेला एक अद्वितीय असा सोहळा आपण तुम्ही आम्ही सगळेजण याचे साक्षीदार आहात आणि खऱ्या अर्थानं या गावाला एकजूट करणं, एकत्रित करणं आणि हा कार्यक्रम यादगार करणं निश्चितपणे ही बाब कायम स्वरूपी लिहिली जाईल. मी पुढे एकदा इथल्या सगळ्या ग्रामस्थांचं मान्यवरांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद.
ग्राम विकास समिती जुनागड मुंबई ग्रामीण या समितीचा आज या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होतोय। या कार्यक्रमासाठी अजून एक सत्कार आमच्या माध्यमातून या ठिकाणी होतोय। आजचे निवेदक दीपकजी कारकर, सन्माननीय दीपकजी कारकर यांचा सन्मान करतील ग्राम विकास समितीचे गाव प्रमुख महेंद्र मटकर यांना मी विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करावा। महेश मटकर जर कुठे असतील या ठिकाणी आले असतील तर कृपया या रंगमंचावरती यावं। माझ्या सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपण आसनस्थ व्हावं। प्रत्येक मान्यवरांनी या ठिकाणी आपली आसन व्यवस्था केलेली आहे। पहिल्या 5 रांगा ह्या मान्यवरांसाठी अतिरिक्त आहेत। पुढे एकदा इथल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मान्यवरांचं या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वागत करेन आणि खऱ्या अर्थानं ग्रामविकास समिती चुना पळवण आणि ह्या मंडळाच्या विनंतीला मान देत ज्यांनी माध्यमातून या गावचं गाणं ज्यांनी निर्मित केलं त्या गायिका संगीताताई पांचाळ बळेकर आपणास विनंती करतो की आपण त्वरितच या ठिकाणी आपल्या ह्या गाण्याचे बोल त्या तमाम रसिक प्रेक्षकांसमोर व्यक्त व्हावे। सर्वप्रथम धन्यवाद, कारण चुना पळवण या गावाच्या पालखीचं सॉन्ग मला माझ्या पप्पांनी म्हणजेच रवींद्र मटकर साहेबांनी मला गाण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचा मनापासून धन्यवाद। ते 2 शब्द तुमच्या समोर ऐकवते। ढोल ताशाचा झाला गजर, पालखीत बसला अंबिकेश्वर, झाला जय घोष एकच घाटात, चुन कोळवण माझ्या या गावात, पालखी निघाली थाटा माटात, चुन कोळवण माझ्या या गावात, पालखी निघाली थाटा माटात। हे ढोल ताशाचा टाळ्यांची साथ होऊ द्या। ढोल ताशाचा झाला गजर, पालखीत बसला अंबिकेश्वर, ढोल ताशाचा झाला गजर, पालखीत बसला अंबिकेश्वर, झाला जय घोष एकच घाटात, झाला जय घोष एकच घाटात, चुन कोळवण माझ्या या गावात, पालखी निघाली थाटा माठात, चुन कोळवण माझ्या या गावात, पालखी निघाली थाटा माठात। थँक्यू निशब्दताई अगदी आपल्या मधुर आवाजाने इथल्या सर्व श्रोत्यांना आपण मंत्रमुग्ध केलात। आपले पुढे एकदा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आजचा हा मित्रांनो इथला सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम समाप्त झाला असं जाहीर करतो।